नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. पांढरा कोट, गळ्यात स्टेथेस्कोप आणि रुग्णाचा जीव वाचवणारे हात आज रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रात 2 लाखाहून अधिक ॲलोपॅथिक आणि निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. हा लढा मानधनासाठी नाही, हा लढा सुट्यांसाठीही नाही, तर हा लढा आहे वैद्यकीय क्षेत्राच्या भविष्यासाठी. महाराष्ट्र सरकारने CCMP पात्रताधारक होमिओपॅथिक म्हणजेच BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आणि याच निर्णयामुळे आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पण प्रश्न असा आहे, हा निर्णय नेमका काय आहे? डॉक्टर त्याला का विरोध करत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयाचा रुग्णांच्या सुरक्षिततेवर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओत आपण या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्र्यंबक कापले डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. मंडळी, प्रश्न असा आहे, BHMS विरुद्ध MBBS हा वाद आणि हा संप नेमका आत्ताच का उफाळून आला? तर त्यामागे कारण आहे 3 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने घेतलेला एक मोठा निर्णय. या निर्णयानुसार सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकोलॉजी हा कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्यात यावी असा निर्णय झाला आहे. आणि याच निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA आणि MAD या संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या संघटनांचा आरोप काय आहे? तर हा प्रकार म्हणजे क्रॉसपॅथी किंवा मिक्सोपॅथी आहे आणि त्यातून वैद्यकीय शिक्षणाच्या मूळ व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र IMAने आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. IMA महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी सरकारच्या निर्णयावर काही आक्षेप नोंदले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, BHMS आणि MBBS या 2 वेगवेगळ्या वैद्यकीय शिक्षण पद्धती आहेत. त्यामुळे CCMPच्या माध्यमातून BHMS डॉक्टरांना आधुनिक वैद्यकाच्या नोंदणी व्यवस्थेत आणताना स्पष्ट कायदेशीर चौकट असणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असताना नोंदणीची प्रक्रिया घाईने सुरू करणं योग्य नाही. त्यांनी सरकारकडे या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची मागणी देखील केली आहे. IMA महाराष्ट्राचं म्हणणं हे आहे की BHMS CCMP डॉक्टरांना ॲलोपॅथिक मेडिकल रजिस्टरमध्ये कायमस्वरूपी किंवा दुहेरी नोंदणी देण्यासाठी कायदेशीर चौकट आणि नियम का आवश्यक नाही? जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत नोंदणी देऊ नये. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सरकारनेच काही काळापूर्वी महाराष्ट्रात MBBS डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्याचं मान्य करून घेतलं होतं. सक्तीची ग्रामीण बॉन्ड सेवा देखील त्यांनी बंद केली. जर MBBS डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे तर ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी CCMPचा पर्याय का पुढे केला जातोय? हा प्रश्न देखील IMA संघटनेने थेट सरकारला विचारला आहे. हे प्रकरण आता महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. IMAचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार नायक यांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. IMAचा स्पष्ट आक्षेप आहे की आधुनिक वैद्यक शास्त्राची प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेलं संपूर्ण वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. केवळ अल्पकालीन किंवा मर्यादित कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर आधुनिक वैद्यकाची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार देणं योग्य नाही. यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर देखील परिणाम होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. म्हणूनच IMAने महाराष्ट्र सरकारला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. आणि निर्णय मागे घेतला नाही तर हा लढा देशव्यापी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. म्हणजेच काय,
महाराष्ट्रातील हा वाद आता राष्ट्रीय पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण एमबीबीएस डॉक्टरांचा विरोध नेमका कशासाठी आहे हे देखील आपण इथे समजून घेतलं पाहिजे. एक एमबीबीएस विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी सुमारे 5.5 वर्षांचे कठीण शिक्षण तो घेतो. मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करतो, रोगांचा अभ्यास करतो, औषधशास्त्र म्हणजेच फार्माकोलॉजी शिकतो, रुग्णालयात प्रत्यक्ष काम करतो आणि इंटर्नशिप करत असताना अनेक तास रुग्णसेवा करतो. या दीर्घ आणि कठीण शिक्षणानंतर त्याला आधुनिक वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचा अधिकार मिळतो. दुसरीकडे होमिओपॅथीची शिक्षण पद्धती आणि उपचार पद्धती ही वेगळी आहे. त्यामुळे केवळ काही महिन्यांचा किंवा वर्षभराचा अतिरिक्त कोर्स करून आधुनिक वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचा अधिकार देणं योग्य आहे का? हा खरा मुख्य प्रश्न आहे. डॉक्टरांचा दावा आहे की असा निर्णय जर घेतला तर 5.5 वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणाचं महत्व कमी होईल. पण डॉक्टरांचा विरोध केवळ पदवीलाही नाही, त्यामागे रुग्ण सुरक्षेचे देखील 3 महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला मुद्दा म्हणजे चुकीचं निदान. अर्धवट ज्ञानाच्या आधारावर उपचार झाले तर आजाराचं योग्य निदान होण्याची शक्यता खूप कमी असते. चुकीची औषधं दिली जाऊ शकतात आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर देखील होऊ शकतात. दुसरा मुद्दा, रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. एखाद्या डॉक्टरची नोंदणी 2 वेगवेगळ्या वैद्यकीय पद्धतींशी संबंधित असेल तर रुग्णाच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा डॉक्टर नेमका कोणत्या पॅथीमध्ये प्रशिक्षित आहे? त्याची मूळ वैद्यकीय पात्रता काय आहे? आणि तिसरा मुद्दा, अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर. आधुनिक औषधोपचाराचे पुरेसे ज्ञान नसताना अँटीबायोटिक्सचा अनावश्यक किंवा चुकीचा वापर झाला तर भविष्यात अँटीबायोटिक रेजिस्टन्सीची समस्या वाढू शकते. म्हणजेच काय, औषधांचा आजारांवर परिणाम किंवा होणार नाही आणि ही समस्या केवळ एका रुग्णापुरती मर्यादित राहणार नाही, ती संपूर्ण समाजासाठी धोकादायक ठरू शकते. पण सरकारचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढवणं आता गरजेचं आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळाले पाहिजेत. पण त्यासाठी कोणता मार्ग निवडायचा याचाही विचार तेवढ्याच गांभीर्याने व्हायला पाहिजे की नको. आता एका बाजूला ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि रुग्णांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे. याच 2 मुद्द्यांमध्ये सध्याचा संघर्ष सुरू आहे. कायदा काय सांगतो हे पण बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या 1996 मधील पूनम वर्मा विरुद्ध अश्विन पटेल या खटल्याचा या प्रकरणासंदर्भात उल्लेख केला जातो. या खटल्यात वेगवेगळ्या वैद्यकीय पॅथी पात्रतेचा आणि त्या पद्धतीची प्रॅक्टिस करण्याच्या अधिकाराचा प्रश्न समोर आला होता. ज्या वैद्यकीय पद्धतीचे आवश्यक शिक्षण आणि पात्रता नाही त्या पद्धतीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार अजिबात मिळू शकत नाही. हा या प्रकरणातून समोर आलेला कायदेशीर सिद्धांत म्हणावा लागेल. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर बाजू अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर आता प्रश्न फक्त डॉक्टरांच्या संपाचा राहिला नाही, प्रश्न आहे रुग्णांच्या सुरक्षिततेचा. एका बाजूला ग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षा हा डॉक्टरांचा मुद्दा आहे. दोन्ही बाजूंचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे यावर केवळ भावनेच्या आधारावर निर्णय घेण्यापेक्षा वैज्ञानिक निकष, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, कायदेशीर तरतुदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णांची सुरक्षितता या सर्वांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक होईल. कारण शेवटी केंद्रस्थानी डॉक्टर नाहीत, केंद्रस्थानी सरकारही नाही. केंद्रस्थानी आहे रुग्ण आणि रुग्णांचा जीव. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तो कायदेशीर आणि वैज्ञानिक मार्ग काढणं हेच खरं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. मंडळी, या निर्णयामागे केवळ वैद्यकीय गरज आहे का, की काही हितसंबंधांची लॉबीही काम करू लागली आहे? महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींचा होमिओपॅथी शिक्षण संस्थांशी थेट संबंध असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे होमिओपॅथीला आधुनिक वैद्यकाच्या जवळचा दर्जा मिळाल्यास या अभ्यासक्रमाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मागणी वाढली तर प्रवेश वाढतील, फी वाढण्याची शक्यता निर्माण होईल आणि पुढे वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हा प्रश्न आता अनेक स्तरावरून उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा एका बाजूचा आरोप असू शकतो. त्यामुळे सरकारने या गंभीर गोष्टीची सखोल चौकशी करायला हवी. कारण सरकारने ठरवायचं आहे, की प्राधान्य कोणाला द्यायचं. राजकीय की संस्थात्मक हितसंबंधांना की रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेला. शेवटी डॉक्टर तयार करणं हा केवळ शिक्षणाचा विषय नाही, तो थेट माणसाच्या जीवाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना रुग्णांची सुरक्षितता आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा यांनाच सर्वोच्च प्राधान्य मिळालं पाहिजे. आता तुमची भूमिका महत्वाची आहे. सरकारचा निर्णय योग्य आहे की डॉक्टरांचा विरोध योग्य आहे? ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता असेल तर त्यावर CCNP आणि मिक्सोपॅथी हाच उपाय आहे का? की सरकारने MBBS डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी दुसरा मार्ग शोधायला हवा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.